श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते। वसुबारस दिवशी आईची तिच्या वासरासोबत पूजा आहे ती करायची असते। दिवाळीची सुरुवात ही वसुबारसशिवाय नाही। या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा आहे तो लावला जातो। यावर्षी वसुबारस ही 28 ऑक्टोबर 2024 वार सोमवारी या दिवशी आलेले आहे। या दिवशी आपल्याला वसुबारसची पूजा मांडणी आहे ते आपल्या घरामध्ये करायची आहे। तसेच या दिवशी रमा एकादशी ही आलेली आहे। म्हणजेच वसुबारस व रमा एकादशी ही एकाच दिवशी आलेला आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे ते म्हणजे गायी पूजन करणे हे आपल्याला पवित्र आहे ते मानलं जातं। तिची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालणे म्हणजेच 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं। जिथे गाय तिथे विठ्ठलाचे पाय म्हणून तुमच्या घरात किंवा घराच्या जवळपास किंवा गोशाळा जरी तुमच्या जवळपास असेल तर तिथे या दिवशी जाऊन जरूर आवर्जून गायीची पूजा आहे तिच्या वासरासोबत आहे ते आपल्याला करायचे आहे। अत्यंत पुण्य आहे ते आपल्याला मिळतं। 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आहे ते मिळतं। रोज आपल्याला पूजा करणं शक्य होत नाही म्हणून आजकाल देवघरामध्ये गाय वासराची पितळेची मूर्ती स्थापित करून तिची पूजाही केली जाते, जेणेकरून पूजेचे पुण्य आहे ते मिळावे म्हणून असं केलं जातं। आणि त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये अशा प्रकारची मूर्ती आहे ती असतेच। आजकाल वसुबारस दिवशी आपल्याला गाय वासरूची पूजाही करायची असते। आपल्या जवळपास गोशाळा किंवा गायी जर नसतील तर आपण काय करायचं आहे, गाय वासराची जी मूर्ती आहे तिची पूजा आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे। या दिवशी वसुबारसचा उपवासही असतो। आई आपल्या मुलांसाठी उपवास आहे ती करते। या दिवशी फराळ आहे तो फक्त आहार आहे तो केला जातो, म्हणजे फक्त फळांवरती केला जातो आणि हा उपवास आहे तो संध्याकाळी सोडला जातो। हा उपवास सोडताना आपल्याला गव्हाचे किंवा हरभऱ्याच्या डाळीचे जे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नसतात, म्हणजेच गहू आणि हरभरा डाळ आपल्याला खायची नसते, या दिवशी ती वर्ज्य असते। तर हा उपवास आहे तो आपल्याला बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग यावरती हा उपवास आहे तो सोडायचा असतो। तसेच या दिवशी रमा एकादशी पण आलेली आहे, त्यामुळे काही जणांचा एकादशीचा उपवास आहे तो असू शकतो, तो त्यांनी दुसऱ्या दिवशी आहे तो सोडायचा आहे। आता आपल्यावरती अवलंबून आहे की आपण वसुबारसचा उपवास करायचा की एकादशीचा, ही ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याने त्याने आपापल्या इच्छेनुसार करावं। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। वसुबारसचा उपवास करायचं की काही ते तुमच्यावरती अवलंबून आहे। आता आपण पाहूया की घरात म्हणजे आपल्या घरामध्ये वसुबारस आहे ती कशा पद्धतीने साजरी करायची आहे। आपल्या देवघरात जी मूर्ती आहे त्याची आपण पूजा आहे ती कशी करायची आहे ते आता आपण पाहणार आहोत। वसुबारसची यांची पूजा मांडणी आहे ते आपण घरच्या घरी कशी करायची आहे। जी आपल्याकडे गाय वासराची मूर्ती आहे त्याची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे। जर आपल्या जवळपास जर गाई वासरू नसतील तर आपण घरच्या घरी पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला दीप आहे ते प्रथम प्रज्वलित आहे ते करून घ्यायचं आहे। दीप ठेवण्यासाठी आपल्याला आसन आहे ते त्यासाठी ठेवायचं असतं, कारण दीपाला आपल्याला डायरेक्ट असं ठेवायचं नसतो। दीप आहे ते आपण प्रज्वलित आहे ते करून घ्यायचं आहे आणि ह्या दीपाची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे। हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आपल्याला। हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपण अक्षता आहेत ते आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत। अक्षता वाहून झाल्यानंतर आपण फूल आहे ते अर्पण करायचं आहे। अशी आपण प्रथम दीप आहे त्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे, कारण कोणतीही पूजा मांडणी करत असताना प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा आहे ती करायची असते, तरच ती पूजा आहे ती आपली फलित ठरते। म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यासाठी आपल्याला एक तामण आहे ते घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती त्या तामणामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे। अभिषेक हा आपल्याला पाण्याने, दुधाने किंवा तुम्ही पंचामृतानेही घालू शकता। अभिषेक घालत असताना आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला सतत आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। प्रथम पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, नंतर आपल्याला पाण्याने, अशा पद्धतीने अभिषेक घालून घेतल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून आहे ती आपल्याला घ्यायची आहे।
आपल्याला 2 विड्याची पानं आहेत ती ठेवून घ्यायची आहे आणि या विड्याच्या पाण्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना अक्षता आहेत ते आपल्याला अर्पण आहेत ते करायचे आहेत आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांना फूल आहे ते अर्पण करायचं आहे किंवा तुमच्याकडे लाल फूल असेल तर तुम्ही अर्पण आहे ते करू शकता. हराळी जरी असेल तरी तीही आपण अर्पण आहे ती करू शकतो. यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला एक त्यांच्यासमोर भरीव चौकोन काढून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचा आहे. यानंतर आपण जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे, कारण या दिवशी आपल्याला माहीतच आहे की या दिवशी रमा एकादशीही आहे आणि त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. आणि वसुबारसच्या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली जाते, कारण बालकृष्ण जे आहेत म्हणजे श्रीकृष्ण आहेत त्यांना गोपाल किंवा गोपालन करणारे गोपाल असंही म्हटलं जातं, म्हणून त्यांची पूजा आहे ती या दिवशी करायची असते. म्हणून आपण त्यांच्या मूर्तीवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे. त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर आपण त्यांची मूर्ती आहे ती स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि तिची स्थापना करायची आहे. मूर्तीची स्थापना करण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं आहेत ते आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहेत आणि विड्याच्या पानावरती आपल्याला बालकृष्णांची मूर्ती आहे त्याची स्थापना करायची आहे आणि बालकृष्णांच्या मूर्तीची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे. त्यांना अक्षदाही आहेत ते आपल्याला अर्पण आहेत ते करून घ्यायचे आहेत. यानंतर आपण त्यांना फूल आहे ते हे अर्पण करणार आहोत. फूल अर्पण केल्यानंतर आपण बालकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे तुळस आहे ती त्यांना आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. नंतर त्यांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही दुधाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल, आपण त्यांच्या पुढे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे आणि त्या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र आहे ते ठेवायचं असतं, कारण तरच ते नैवेद्य आहे ते ग्रहण करतात, म्हणून तुळशीपत्र आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. आता आपल्याला जी पूजा करायची आहे ती म्हणजे आपल्याला गोमाता म्हणजेच आपलं जी गाय वासरू आहे त्याची पूजा आहे ती करायची आहे. वसुबारसला गाय वासराची पूजा आहे ती केली जाते, त्यामुळे आपण वसुबारस दिवशी आपल्याला गाय वासराची जी मूर्ती असेल आपल्या देवघरात, जी तांब्याची असेल किंवा तुमच्याकडे पितळेची असेल किंवा आता माझ्याकडे आहे अशा प्रकारची तुमच्याकडे असू शकते, त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे. आता आपण अभिषेक आहे तो घालून घेणार आहे. प्रथम आपण तिच्या चरणावरती म्हणजे पायावरती आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि नंतर आपण तिला आहे तो अभिषेक आहे तो घालायचा आहे. प्रथम आपण पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना आपण आपल्या मनात अशी भावना आणायची आहे किंवा अशी प्रार्थना आहे ती आपण करायची आहे की ही जी आपण गोमातेला जी आपण स्नान घालतोय अभिषेक घालतोय ते आपण साक्षात खरोखर जी गोमाता आहे तिलाच आहे ते आपण स्नान करतो या तिचीच आपण पूजा आहे ते करतोय, कारण आपल्या जवळपास आपल्याला गोमाता नाही. आपली जरी खूप मनापासून इच्छा असते की जी आपली जी खरी ज्या गायी आहेत त्याची आपण पूजा करावी, पण आपल्याच्यानं ते करणं शक्य होत नाही, कारण आपल्या जवळपास गायी नसल्यामुळे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जी मूर्ती आहे तिची आपण सेवा करत असताना आपल्या मनामध्ये तशी भावना आणायची आहे आणि तशा पद्धतीने आपण तिची जी अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर ही जी मूर्ती आहे तिला स्वच्छ आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे. गोमाताची स्थापना करण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं आहेत ती अशी मधोमध आपल्याला ठेवून घ्यायची आहेत आणि त्यावरती आपल्याला जी आपली गोमाताची मूर्ती आहे तिला स्थापन आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपण तिची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. यानंतर आपण गोमातेला हळदी कुंकू आहे ते आपल्याला तिला लावून आहे ते घ्यायचं आहे. तिची पूजा आहे ती पंचोपचारी आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याबरोबर तिचं जे वासरू आहे त्याचीही आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. त्यालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षता आहेत त्याही आपण अर्पण आहेत ते करून घ्यायचे आहेत. फूल ही नंतर अर्पण करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे गजरा जर असेल तर तोही आपण गोमातेला आहे तो घालू शकतो, कारण ही देवी आहे गोमाता, ती आपली देवी आहे. त्या देवीची आपल्याला पूजा आहे ती करायची असते. देवी माता आहे ते मानलं जातं तिला, म्हणून तिची आपण पूजा आहे ती करतो. नंतर आपण गाईच्या समोर आपल्याला नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे. या दिवशी गाईला आपल्याला दुसरा कोणताही गोडाचा नैवेद्य आहे तो ठेवायचा नाही. या दिवशी फक्त आपल्याला गुळाचा नैवेद्य आहे तो ठेवायचा असतो, कारण या दिवशी गाईचा उपवास आहे तो असतो, कारण या दिवशी एकादशी आहे आणि असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी गाईचा उपवास आहे तो असतो, म्हणून आपल्याला या दिवशी गाईला नैवेद्य आहे तो गुळाचा दाखवायचा आहे. आपल्याला दुसरा कोणताही नैवेद्य आहे तो दाखवायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी गाईला गहू आणि जे
हरभऱ्याची डाळ आहे ते खाऊ घातलं जात नाही. म्हणजे जर तुम्ही जर खरोखरच्या ज्या आपल्या जवळपास जर तुमच्या जर गोशाला असेल किंवा जरी तुमच्या घरी जरी गाई जरी असतील त्याची जर तुम्ही पूजा करणार असेल तर त्यांना अशा पद्धतीने गहू किंवा जी हरभऱ्याची डाळ आहे ते त्यांना खाऊ घालायचं नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशी पूजा मांडणी करताना आपल्याला त्यांना गहू किंवा हरभरा याचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा नाही. अशा पद्धतीने आपण पूजा आहे ती करून घ्यायची आहे. केंद्रामध्ये आपल्या प्रत्येकाला सांगितलं जातं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाईचं जे पंचगव्य आहे ते असावं, कारण ते अतिशय पवित्र मानलं जातं. ते घरात असणं खूप शुभ असतं, कारण हे जे पंचगव्य आहे ते दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यापासून आहे ते तयार केलं जातं. ह्याचं जे एकत्रित मिश्रण आहे ते करून तयार केलं जातं आणि त्यापासून आहे ते स्नान आहे ते केलं जातं. आपल्या स्नानामध्ये ते आहे ते वापरलं जातं. म्हणून आपण पंचगव्य आहे ते आपल्या जवळ जरी नसेल तरी आपण आणायचं आहे आणि ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि त्याचा वापर आहे ते आपल्याला करायचं आहे. आता ही आपली जी संपूर्ण जी पूजा आहे ती आपली पूजा करून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी ही ज्यावेळेस आपण पूजा उचलणार आहोत त्यावेळेस आपण हा जो गुळाचा नैवेद्य जो आपण ठेवलेला आहे तो आपल्या घरातील प्रत्येकाने आहे तो ग्रहण करायचा असतो. तो प्रसाद म्हणून आहे तो असतो, म्हणून प्रत्येकाने तो प्रसाद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्या घरातील प्रत्येकाने आहे तो खायचा असतो. अशा पद्धतीने गायीची जी वसुबारसची जी पूजा आहे ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आहे ती करावी, कारण या दिवशी खूप महत्त्व असतं वसुबारसच्या दिवशी गायी पूजनाला. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जी पूजा मांडणी आहे ती करावी. श्री स्वामी समर्थ.